नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सचिन रोकडे. आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे वरण भात आणि तोंडल्याची भाजी. चला मित्रांनो, बघूया आपण. बघा मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहे वरण भात आणि तोंडल्याची भाजी. तर मित्रांनो, आता मी जाणार आहे स्टेशन मार्केटला आणि तोंडलीची भाजी घेऊन ती शिजून बनवून तुम्हाला दाखवणार आहे. तर भेटूया आपण पुन्हा काही वेळानंतर. बाय मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सचिन रोकडे. आता आलो आहे घरी. आता आपण बनवूया तोंडलीची भाजी. चला घरात चलूया. ही आपली भाजी. नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही आता बघू शकता मी आलो आहे भाजी मार्केट करून. बघूया, तुम्हाला दाखवतो मी काय काय घेऊन आलो आज. बघा, तोंडलीची भाजी. एव्हरेस्ट तिखा लाल खडा मसाला पॅकेट आणि हा आपला लालूने दिलेला आलू. दिस इज ए बासमती राईस. नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही आता बघू शकता मी घेऊन आलो तोंडलीची भाजी. पण आता मी सर्वप्रथम बाहेरून आलो, त्यासाठी पहिले हातपाय धुणार, फ्रेश होणार आणि मग तोंडलीची भाजी मस्त बनवून तुम्हाला दाखवणार. मित्रांनो, मी जात आहे फ्रेश व्हायला. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता मी फ्रेश झालो आहे. पावडर जास्ती झाली, थोडं जास्त गोरं दिसत आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आता मी आणलेली जी काही तोंडलीची भाजी आहे ती सर्वप्रथम मी व्यवस्थितपैकी धुवून ती फ्रेश करून घेणार आहे. तर मित्रांनो, मी सर्वप्रथम ही भाजी धुवून घेत आहे. तुम्ही बघू शकता. हॅलो मित्रांनो, मी सचिन रोकडे तुमचा मित्र. आता मी भाजी धुवून घेतली आहे. पूर्णपणे भाजी फ्रेश व्यवस्थित पद्धतीने धुतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आणि भाजीला लागणारे सगळे पदार्थही मी धुवून फ्रेश घेतलेले आहे. आता मी ते पूर्णपणे कट करून घेणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी आपल्या तोंडलीच्या भाजीसाठी लागणारे सगळे पदार्थ साहित्य तयार केलेले आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, तर सर्वप्रथम आपण तोंडलीची भाजी बनवण्यासाठी गॅसवर बनवलेले राईस म्हणजे आपलं मराठी भाषेत भात आणि आपले वरण. बघा, सुंदर मस्तपैकी असे वरण आपले तयार आहेत. तुम्ही पाहू शकता. हे सर्वप्रथम आपण गॅसवरून खाली उतरून घेऊ. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता भाजीसाठी लागणारे साहित्य भांडं मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये सर्वप्रथम आपण तेल गरम करायला ठेवू. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या तेल गरम होत आहे. तर मित्रांनो, तेल गरम झालेलं आहे. तर आपण त्यामध्ये सर्वप्रथम चिमूटभर राई आणि चिमूटभर जिरं घेतलेलं आहे. त्यानंतर बारीक चॉप केलेला लसूण आणि अद्रक आणि मिरची त्यामध्ये ॲड करूया. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी कढईमध्ये अद्रक, लसूण आणि मिरची गरम करत आहे. त्याचप्रमाणे थोडासा कढीपत्ताही त्याच्यात ॲड केलेला आहे. आणि मित्रांनो, आता आपण बारीक चॉप केलेला कांदा, आता ज्याला आपण ऑनियन म्हणतो, ते ॲड करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपला ऑनियन गरम होत आहे. मित्रांनो, ऑनियन व्यवस्थितपणे गरम झालेलं आहे तेलामध्ये. तर आपण त्यामध्ये आता बारीक चॉप केलेलं टोमॅटो ॲड करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बारीक चॉप कट केलेला टोमॅटो तेलामध्ये गरम होत आहे. मित्रांनो, टोमॅटो लवकरात लवकर मेल्ट व्हावं, विरघळावं, त्यासाठी मी थोडंसं मीठ ॲड करत आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही व्यवस्थितपणे शिजून मेल्ट झालेली आहे. तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम थोडीशी हळद ॲड करणार आहोत. त्यानंतर चवीनुसार लाल तिखट ॲड करणार आहोत.
त्याचप्रमाणे लाल तिखट एव्हरेस्ट मिर्च पावडर ॲड करणार आहोत. यानंतर मित्रांनो बारीक कट केलेली तोंडलीची भाजी कढईमध्ये आपण ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी बारीक कट केलेली तोंडलीची भाजी ॲड करून ती एक जीव करून घेतलेली आहे. त्यानंतर मित्रांनो आपण भाजी व्यवस्थित शिजवण्यासाठी त्यावर एक झाकण ठेवणार आहे आणि 10 ते 5 मिनटं आपण वाट बघणार आहोत. चला मित्रांनो, बघूया आपली भाजी शिजलेली आहे की नाही ते. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपली भाजी थोडीफार कच्ची आहे, पण ती लवकरच शिजणार. तुम्ही पण मध्ये चेक करून पाहू शकता. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता भाजी मी वरती खालती केलेली आहे, जेणेकरून भाजी खालती करपू नये, ती जळू नये. तर तुम्ही पण या गोष्टीची काळजी घ्यायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण चेक करणार आहे आपली भाजी पूर्णपणे शिजली आहे ती. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे. पण आता आपण त्यामध्ये बारीक कट केलेलं कोथिंबीर ॲड करून घेऊया मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मी कट करून बारीक कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्ही पण घेऊ शकता आणि ती ॲडही करू शकता. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी बारीक चॉप केलेली कोथिंबीर भाजीवर व्यवस्थित पद्धतीने ती सजवून ठेवलेली आहे आणि 2 ते 3 मिनटं परत भाजीवर झाकण ठेवून भाजीला शिजून घेऊ. सो मित्रांनो, आता आपली भाजी पूर्णपणे रेडी झालेली आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी आता गॅस बंद करत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली भाजी पूर्णपणे बनवून रेडी झालेली आहे आणि आता मी घेणार आहे अस्सल घरगुती जेवणाचा आनंद. मित्रांनो, आपला आजचा मेनू जेवणाचा रेडी आहे. अस्सल घरगुती जेवण, तोंडल्याची भाजी, वरण, भात, बॉबिंग. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, मला आता खूप जोराची भूक लागली आहे. सो तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच अशी आशा करतो आणि तुम्ही पण अस्सल घरगुती जेवणाचा आनंद घ्यावा ही आशा करतो. सो मित्रांनो, बाय. हॅलो मित्रांनो, मी तुमचा सचिन रोकडे. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की जेवण बनवणे हा माझा एक आनंद, माझा एक छंद, माझी एक हॉबी पण आहे. आणि असं आपल्याकडे बोललं जातं की गरीब परिस्थिती माणसाला खूप काही गोष्टी शिकवते. तर तुम्हाला सांगू इच्छितो की मी पण एक गरीब घरचाच मुलगा आहे आणि गरिबीतूनच मी खूप काही गोष्टी शिकलो आहे. त्यातूनच मला जेवण बनवता येतं आणि याच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या गोष्टी अशा मी शिकलो आहेत. त्या पण मी तुम्हाला हळूहळू वारंवार दाखवणार आहे. सो मित्रांनो, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.